एक महत्त्वाची अपडेट आपल्याकडे येते। आपण बघतोय शपथविधी आजच का, काय घडलं पडद्यामागे। झी24 तासच्या शपथविधीची इनसाइड स्टोरी लागलेली आहे। आधी पक्षाचं नेतृत्व, नंतर विलीनीकरणाची चर्चा, पुन्हा पक्षसूत्र हाती घेण्याचा पवार कुटुंबाचा प्रयत्न, पक्ष नेतृत्व हातून जाऊ नये म्हणून गटनेता निवड गरजेची असल्याचा इनसाइड स्टोरी समोर आलेली आहे, आपल्याला पाहायला मिळते। झी24 तासच्या ही शपथविधीची इनसाइड स्टोरी लागलेली आहे। आपण बघतोय की शपथविधी आजच का, घाई का केली जाते आहे, अशा चर्चा सुरू होत्या, अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात होते। मात्र पडद्यामागे काय घडलं, झी24 तासच्या शपथविधीची इनसाइड स्टोरी लागलेली आहे। तर आपण पाहतोय आधी पक्षाचं नेतृत्व येईल, त्यानंतरच विलीनीकरणाची चर्चा सुरू होईल, अशा पद्धतीचं एक इनसाइड आपल्यापर्यंत पोहोचतायत। गेल्या 2 ते 3 दिवसात पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत। अजित पवारांच्या वरिष्ठ नेत्यांची त्या संदर्भातली भूमिका होती। पक्षाची सूत्र हाती घेण्याचा पवार कुटुंबाचा प्रयत्न आहे असं देखील बोललं जातंय। पक्ष नेतृत्व हातातून जाऊ नये म्हणून गटनेतापदी आधी निवड होऊ द्या, सुनेत्रा पवार कुटुंबानं आधी शपथविधीचा निर्णय घेतला असं देखील समजतंय। पक्षासोबत घेऊन त्या विलीनीकरणाची चर्चा पुढे नेतील असं देखील बोललं जातंय। त्यामुळे आधी गटनेता म्हणून त्यांची निवड होणं गरजेचं होतं आणि त्या दृष्टीनंच खरं तर पावलं उचलली आहेत का असं देखील आता म्हणायला हरकत नाहीये, कारण गेल्या काही 2 ते 3 दिवसांपासून पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत। आपण बघतोय जर एकत्रीकरण झालं तर नेतृत्व कुणाकडे, हा एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला असता आणि त्यामुळे अगोदर नेतृत्व ठरवलं आणि त्यानंतर एकत्रीकरणासंदर्भातल्या चर्चा असतात। अर्थात त्यामुळे राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये आज नेमकं काय घडलेलं आहे ते देखील आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। विधान भवनात राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाची बैठक झाली। अजित पवारांचा शोक प्रस्ताव मांडला आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। शोक प्रस्तावाच्या नंतर गटनेते पदासाठी प्रस्ताव मांडण्यात आला। दिलीप वळसे पाटलांनी गटनेते पदाचा हा प्रस्ताव मांडला। छगन भुजबळ यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिलं आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी एकमतानं निवड झाली आहे। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची आता शपथ घेणार आहेत। सुनेत्रा पवार या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बैठकीमध्ये आपण पाहतोय नेमकं काय घडलेलं आहे। सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झालेली आहे आणि त्यानंतर आता थोड्याच वेळात त्यांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी देखील पार पडणार आहे। तर दुसरीकडे गेल्या 2 ते 3 दिवसात पवार कुटुंबामध्ये देखील बऱ्याच मुद्द्यांवरनं चर्चा झाल्याचं समोर येतंय। पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडत होत्या। एकीकडे अजित पवारांचं अशा पद्धतीनं अकाली जाणं, अजित पवारांची अकाली एक्झिट, त्यामुळं पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाच याच राजकीय घडामोडी देखील त्याच वेळेला घडत असतानाचं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळं शपथविधी नेमका आजच का होतोय याचं उत्तर आपल्याला कदाचित येत्या काळात समजायला मदत होणार आहे। आधी पक्षाचं नेतृत्व सुनेत्रा पवार यांच्याकडे येऊ द्या आणि त्यानंतर आपण विलीनीकरणा संदर्भातल्या चर्चा सुरू करू, असा एक मतप्रवाह दोन्ही पक्षांच्या प्रमुखांमध्ये, दोन्ही कुटुंबाच्या प्रमुखांमध्ये होता असं आपल्याला म्हणायला हरकत नाही। एकंदरीत आपण बघितलं तर हा जो मतप्रवाह आहे तो अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचा होता, कारण पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकत्रीकरणावर बोलत होते, कालपासून प्रतिक्रिया येत होत्या। मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते एकत्रीकरणासंदर्भात बोलत नव्हते आणि त्याचं कारण काय हे पडद्यामागे ज्या घडामोडी घडल्या त्या इन्स्टा स्टोरीमधनं समोर आल्याचं पाहायला मिळतंय। अर्थातच त्यामुळे आता विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड झालेली आहे आणि थोड्याच वेळात त्यांचा आता उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी देखील पार पडणार आहे। त्यामुळं कायदेशीर दृष्ट्या, संवैधानिक दृष्ट्या आता पक्षाचं नेतृत्व त्यांच्याकडे गेलेलं आहे। त्यामुळं येत्या काळामध्ये पुन्हा एकदा आता विलीनीकरणाच्या चर्चा जोर धरतील। ज्या पद्धतीनं आपण 2 ते 3 दिवसांपासून पाहतोय, शरद पवार गटाचे नेते वारंवार विलीनीकरणाच्या बाजूनं बोलत होते। अजित पवारांची ही शेवटची इच्छा होती। कशा पद्धतीनं अजित पवारांनी यासाठी बैठका घेतल्या याचे दाखले देखील ते देत होते। मात्र अजित पवार गटाचे नेते त्या संदर्भात बोलायला नकार देत असताना आपण बघितलेलं होतं। मात्र पुन्हा एकदा पुढच्या काळामध्ये आता या संदर्भातल्या चर्चा नव्यानं सुरू होतील, तेव्हा काय घडतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार। यानंतर बघूया पुढली एक ब्रेकिंग बातमी। शरद पवार आणि सुप्रिया सुळे शपथविधीला जाणार नाहीत। आताच्या घडीची एक सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी येते आहे। सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीला शरद पवार आणि सुप्रिया सुळे जाणार नाहीत। पवारांच्या कुटुंबातील कोणीही शपथविधीला जाणार नाही। मुंबईमध्ये शपथविधी आहे, पवारांचा मुक्काम बारामतीतच आहे आणि त्यामुळे आता शरद पवार आणि सुप्रिया सुळे शपथविधीला जाणार नाहीयेत। पवार कुटुंबातलं कोणीही शपथविधीला असणार नाही। जय पवार हे फक्त कुटुंबातले शपथविधीला असतील।
सुनेत्रा पवार यांचा आज शपथविधी होणार आहे. मात्र आज सकाळी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे. आपल्याला या शपथविधी संदर्भात काहीच कल्पना नव्हती, वर्तमानपत्रांमध्येच आपल्याला यामधनं कळतंय असं शरद पवारांनी सांगितलेलं आहे. दुसरीकडे आपण बघितलं असेल, इकडे सुनेत्रा पवार यांचा गटनेतेपदी निवड होत असताना तिकडे बारामतीमध्ये पार्थ पवार हे शरद पवारांच्या भेटीला गेलेले होते. त्यामुळं कुठेतरी परिवारामध्ये दोन कुटुंबामध्ये पवार कुटुंबामध्ये या संदर्भात चर्चा सुरू होती का असं देखील म्हणता येईल. त्यामुळं सुप्रिया सुळे आणि शरद पवार हे उपस्थित राहणार का याबद्दल अद्यापही आपण पाहतोय की चर्चा सुरू होत्या. मात्र आता स्पष्टीकरण त्या संदर्भात येत आहे. शरद पवार आणि सुप्रिया सुळे शपथविधीला जाणार नाही आहेत असं समजतंय, किंवा त्याशिवाय पवारांच्या कुटुंबातला कुणीही व्यक्ती शपथविधीला जाणार नाही असं देखील समजतंय. बारामतीमध्येच पवारांचा मुक्काम असणार आहे अशी माहिती आता समोर येते आहे. यानंतर बघूया पुढली एक महत्वाची बातमी. खासदार सुप्रिया सुळे या दिल्लीला रवाना होणार आहेत. थोड्याच वेळामध्ये सुप्रिया सुळे या दिल्लीला रवाना होणार आहेत. तर शरद पवारांचा मुक्काम बारामतीमध्येच असणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी सुप्रिया सुळे या दिल्लीला तुम्ही सांगा तर युगेंद्र पवार आणि रोहित पवार यांची ही महत्वाची दृश्य आहेत. सातत्यानं पत्रकार त्यांना शपथविधीला पवार साहेब सुप्रिया सुळे जाणार का या संदर्भात प्रश्न विचारतायत. मात्र रोहित पवार यांनी तिथे नकारार्थी मान हलवलेली आहे. त्यांनी एकही शब्दाची प्रतिक्रिया तिथे दिलेली नाहीये. मात्र सातत्याने युगेंद्र पवार आम्हाला जाऊ द्या अशी विनवणी देखील करताना पत्रकारांना पाहायला मिळत आहेत. कारण अर्थातच पवार कुटुंबावर हा मोठा असा आघात झालेला आहे. अजित पवारांचं दुःखद निधन झालेलं आहे. त्यामुळं कुठलीही प्रतिक्रिया द्यायला दोघांनी देखील नकार दिल्याचं आपण पाहतोय. ठराव जे झालेला आहे पत्र विधिवत कामाला प्रोसेस आहे. नाही फक्त वेगवेगळे विधान आहे. प्लीज इन इंग्लिश. हॅलो सर, दोन प्रस्ताव खरं तर मंजूर झालेले आहेत. दोन प्रस्ताव मंजूर झालेले आहेत सर. आपण बघतोय शरद पवार आणि सुप्रिया सुळे शपथविधीला यावं अशा प्रकारचा आग्रह पार्थ पवार यांनी केलेला आहे. तर आता काहीसा हालचालींना वेग आलेला आहे. आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते त्या ठिकाणी दाखल होताना आपल्याला दिसत आहेत. विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड झालेली आहे. थोड्याच वेळात त्यांचा शपथविधी देखील पार पडणार आहे. मात्र या शपथविधीच्या कार्यक्रमाला सुप्रिया सुळे किंवा शरद पवार उपस्थित राहणार नाहीत. तर ही महत्वाची दृश्य आपण पाहतोय. सध्या हालचालींना आता वेग आलेला आहे. राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. तर आपण पाहतोय सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झालेली आहे. त्यानंतर थोड्याच वेळात त्यांचा आता शपथविधी देखील पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री पदाची ते शपथ घेतील. तर दुसरीकडे गोविंद बागेतील बैठकीमध्ये आपण पाहतोय पार्थ पवार यांनी आग्रह धरलेला आहे. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी या शपथविधीला उपस्थित राहावं अशा पद्धतीचा आग्रह पार्थ पवार यांनी धरल्याचं देखील समजतंय. आमदार रोहित पवार यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे. तर ही महत्त्वाची दृश्य देखील आपण पाहतोय. प्रफुल्ल पटेल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. राजकीय घडामोडींना आता काहीसा वेग आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. थोड्याच वेळापूर्वी सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आमदार या बैठकीला उपस्थित होते आणि त्या बैठकीमध्येच सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झालेली आहे. आणि त्यानंतर आता थोड्याच वेळात त्यांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी देखील पार पडणार आहे. शरद पवार मात्र या शपथविधीला जाणार नाहीत अशी देखील माहिती समोर येते. शरद पवार हे बारामतीमध्येच आहेत. बारामतीमध्येच त्यांनी आपला मुक्काम ठेवलेला आहे. तर दुसरीकडे मुंबईमध्ये मात्र आता काहीशा घडामोडी वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोड्याच वेळामध्ये सुनेत्रा पवार
यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा हा शपथविधी पार पडणार आहे.